श्री दत्तात्रयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ यांनी निजानंदी गमन केले तो दिवस म्हणजे अश्विन वद्य द्वादशी हीच तिथी होय। असे मानले जाते की श्री श्रीपाद वल्लभांनी या दिवशी कुरवपूर येथे कृष्णा नदीच्या दिव्य पाण्यात विलीन होऊन त्यांचे पार्थिव प्रवास संपवून महासमाधी घेतली। त्यांचे जाणे हे मृत्यू म्हणून पाहिले जात नाही तर मूळ स्तोत्राकडे परतणे म्हणून पाहिले जाते, जे जाणीवपूर्वक भौतिक शरीर सोडण्याचा योगिक आदर्शाचे प्रतिबिंब आहे। गुरु हा शब्द अज्ञान दूर करणारा दिव्य शिक्षकाचे प्रतिनिधित्व करतो। द्वादशी हा 12वा चंद्र दिवस असल्याने तो प्रतिकात्मकपणे पूर्णता आणि आध्यात्मिक परिपूर्णतेशी संबंधित आहे। शिष्य या दिवशी गुरूंचे समर्पण भावनेने पूजन करतात, म्हणून या दिवसाला गुरुद्वादशी असे म्हणतात। गुरुद्वादशीच्या दिवशी ब्रह्मांडात गुरुतत्व 100 पटीने जास्त प्रक्षेपित होते। प्रत्येक साधक व शिष्य यांच्यासाठी गुरुद्वादशी हा दिवस दीपावली व इतर दिवसांपेक्षा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी शिष्याने त्यांच्या गुरूंना तळमळीने हाक मारल्यास ती गुरुपर्यंत पोहोचते, कारण त्या दिवशी वातावरण गुरुतत्वमय झालेले असते। शिष्यपदाचा जवळ पोचलेला प्रत्येक साधकाला या दिवशी गुरु शिष्यत्व प्रदान करतात। गुरुद्वादशी ही सर्व दत्त भक्तांसाठी एक अद्वितीय पर्वणीच। श्री क्षेत्र गाणगापूर, कुरवपूर, पिठापूर, श्री नृसिंहवाडी येथे हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। श्रीपाद वल्लभ गुरु वदनारविंदम वैराग्य दीप्ति परमोज्वलं द्वितीयम् मंदस्मितं सुमधुरं करुणार्द्रनेत्रम् संसारतापहरणं सततं स्मरामि।